नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आणि आपण पोहोचलो या नागपूरच्या या शताब्दी चौकामध्ये. आणि हा शताब्दी चौक आहे आणि या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला हा इथे बोर्ड लावण्यात येत आहे. आणि इथे काही वेगवेगळ्या कार्यकर्ते सुद्धा आहे आणि त्यांनी या बोर्डाला लावण्यासाठी अति मेहनत घेत आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पोस्टर असलेला हा बोर्ड इथं लावण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता का कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते समाजातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांना. आणि इथे काही महिलागण सुद्धा इथे सामील झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या आधी इथे एक वेगळा बाबासाहेबांचा इथे पोस्टर असलेला हा बोर्ड लागला होता. तर कालांतराने वर्षाचा कारण तो ओला झालेला आहे आणि त्यानिमित्ताने इथे दुसरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथे पोस्टर लावलेला हा बोर्ड लावण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने इथे कार्यकर्ते जुळलेले आहे. आपण त्यांच्याशी काही कार्यकर्त्याशी वार्ता बी करूया, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे याच्यावर. नागपूरच्या या शताब्दी चौकामध्ये बाबासाहेबांच्या इथे पोस्टर असलेला हा बोर्ड लावण्यात आला आहे. आणि कार्यकर्ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुंदर हा छायाचित्र असलेला हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. आणि या अनुषंगाने ते कार्यकर्ते जुळलेले आहे. वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे म्हणून. आपल्याकडे म्हणण्याचं दिलेलं आहे त्यांची प्रतिक्रियेनुसार आज इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या छायाचित्राचा पोस्टर लावण्याला बोर्ड लावण्याला काय सांगा तुम्ही. सर्वप्रथमतः संपूर्ण जगाला विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जय भीम शताब्दी चौक जय भीम मित्र मंडळातर्फे सर्वप्रथमतः आम्ही अभिवादन करतो. नागपुरामध्ये सतत 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या पाठीमागे असलेला फोटोला थोडी दुखापत झालेली होती. आणि ती प्रतिमा पावसाच्या याच्यामुळे थोडी खराब झालेली होती. हे कार्य शताब्दी चौकाच्या जय भीम मित्र मंडळांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी त्याची दखल घेतली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी महामानवच नाही तर ते आमचे उद्धारकर्ते आहेत आणि आमच्यासाठी सर्वोपरी आहेत. तर जय भीम मित्र मंडळातर्फे याची लगेच दखल घेण्यात आली. आणि तुम्ही बघू शकता की जी जुनी प्रतिमा होती ती आम्ही लगेच काढून आज नवीन प्रतिमेचं आम्ही त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. आम्हाला सकाळपासनं कंटिन्युअसली फोन येत होते की डॉक्टर बाबासाहेबांचा आज फोटो दिसत नाही आहे. तर तुम्ही म्हणजे आम्हाला हे सांगायचं आहे की ह्या फोटोला कुठल्याही प्रकारचं विद्रुपीकरण किंवा कुठल्याही सामाजिक संघटनेतर्फे याचं काही झालेलं नव्हतं. ते आमच्या संघटनेद्वारे काढण्यात आलेलं होतं. आणि लोकांनी याची कृपया दक्षता घ्यावी. आणि जो गैरसमज सकाळपासून या ठिकाणी पसरवण्यात आलेला होता की इथला फोटो कुणीतरी काढून नेलेला आहे, तशा प्रकारचे बरेच कॉल्स आमच्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या परिसरातील कार्यकर्त्यांना आलेले होते. तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की जुना फोटो काढून आम्ही तिथे नवीन फोटो लावण्यात आलेला आहे. तर एवढा संदेश हा जय भीम मित्र मंडळांतर्फे सर्व नागपूरवासियांना आणि बुद्धवासियांना द्यायचा आहे. याची कृपया आपण दक्षता घ्यावी. आणि पुन्हा एकदा जय भीम मित्र मंडळातर्फे सर्वांना क्रांतिकारक जय भीम. जय भीम मित्र मंडळाच्या वतीने या शताब्दी चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला सुंदर असा हा बोर्ड लावण्यात आला आहे. आणि या अनुषंगाने तळागाळाच्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा
देण्यात येत आहे की समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने बाबासाहेबांच्या कार्यांना वाढवण्यासाठी निरंतर काम करावं आणि इथे काही पावसाळ्याचे दिवस निर्माण होत आहे आणि त्या निमित्ताने त्यांचा तिथे पोषण लागला होता तो भिजल्यामुळे काही क्षतिग्रस्त झाला होता त्याकरता त्यांना नवीन टीका लावण्यात आला आहे. पुन्हा असा बाबासाहेबांचा हा सुंदर गोष्ट आम्ही सगळ्यांना आमच्या जनतेच्या जय भीम. जय भीम.